भातकुली येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन. भातकुली तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुकुंज मोजरी येथे आमदार बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुली तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी भातकुलीत तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. हे आंदोलन 12 जून रोजी दुपारी 2 वाजता सुमारास सुरू केले आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या तात्काळ मागण्या मान्य करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन मुघल यांनी यावेळी दिले. यांच्यासह मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारनं एक वचननामा होता त्यांचा की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू, शेतमालाला भाव देऊ, सोयाबीनला 6000 भाव देऊ. पण या एकाही मुद्द्यावर शासनाने गांभीर्य घेतलं नाही आणि कर्जमाफी पण केली नाही, भाव पण दिला नाही. त्यासाठी गेल्या 5 दिवसापासून माननीय बच्चूभाऊ मोजरी येथे उपोषणाला बसले आहे. त्यानिमित्त आम्ही भातकुली तालुक्यातील समस्त शेतकरी आज भातकुली तहसील कार्यालयावर येऊन एक तहसील कार्यालयावर चढून आम्ही एक शांततेच्या मार्गानं, गांधीगिरीच्या मार्गानं आंदोलन करत आहे. आज फक्त आम्ही सुतळी बॉम्ब फोडला आहे, पण आता उद्या परवा 2-3 दिवसात जर या आंदोलनाची किंवा या बच्चूभाऊच्या उपोषणाची दखल शासनानं घेतली नाही तर पुढचं आंदोलन हे आमचं भगतसिंगच्या मार्गावरचं असेल. आज आम्ही बाहेर सुतळी बॉम्ब फोडले, पण उद्या होऊ शकते आम्ही विधानसभेत बॉम्ब फोडू, सुतळी बॉम्ब फोडू, उद्या होऊ शकते आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात फोडू. आता पुढचं जे आंदोलन राहील हे एकदम आक्रमक राहील आमचं. प्रतिक्रिया बरोबर आहे का? कारण की ज्या दिवशी भाऊ उपोषणाला बसले होते त्या दिवसाच्या आणि आजच्या 5व्या दिवसात भाऊचं जवळपास 5 किलो वजन कमी झालेलं अशी डॉक्टरची माहिती आहे. आणि त्यांचा BP पण वाढत आहे. त्यांना BPच्या गोळ्या होत्या, त्या गोळ्या पण त्यांनी बंद केलेल्या आहे आणि त्यांना 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं जर 13 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते पाणी पण बंद करणार आहे 13 तारखेच्या नंतर. काय नाव आहे आपलं? मी नाना मानकर, वायगाव, भातकुली तालुका.